नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आज बातमी घड्याळ बाबांची आहे. घड्याळ बाबा तुम्हाला माहिती असेल, लहानपणाची एक कविता, एक धडा, एक गोष्ट. आज बातमी घड्याळ बाबांची. तुम्ही बघा, घर सोडून गेलेला घड्याळ बाबा घड्याळ घेऊन परत घरी येणार असल्याची विचित्र बातमी आली. त्यामुळे ही बातमी आज सेलिब्रेट करण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे, कधी नव्हे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक युती झाली. आपण बातम्या ऐकल्या, वाचल्या आणि बघितल्या असतीलच. या बातमीनंतर आता थेट बारामतीने पुन्हा काकांसोबत बाशिंग बांधल्याची बातमी पुन्हा आली आहे. काकांना बेईमान झालेल्या अजित पवारांनी पुन्हा काकांच्या तुतारीला आपली घड्याळ बांधून तुतारी फुंकण्याचा मनसुबा केला आहे. शरद पवार आणि अजितदादा पवार पुन्हा महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार असे संकेत हल्ली दिसत आहेत. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल आज ही बातमी ऐकून. मंडळी, राजकारणात कोण कधी कुणाला बेईमान होईल आणि त्याच बेईमानाला कोण कधी आपल्या पक्षात प्रवेश देईल किंवा निवडणुकांची परिस्थिती पाहून सोयीनुसार कोण कुणासोबत युती करेल हे काहीच सांगता येत नाही. अनेकदा आपल्याला ठाऊक असेल, सामान्य माणसं एखाद्या भांडणात म्हणतात ना, काय म्हणतात बघा. म्हणतात लोक गरमागरमीमध्ये, तुझी काय लायकी आहे रे, तुझ्यापेक्षा तर बाजारातली वेश्या बरी, असं देखील म्हणतात लोक. आता मंडळी, या शब्दाचा वापर यांच्या पक्ष पलटूरामांसाठी कुणी जर का केला अलीकडे, तर नवल वाटू देऊ नका, आश्चर्य अजिबात वाटू देऊ नका. कारण पातळी सोडलेल्या पलटूरामांनी राजकीय संस्कृतीला अगदी मुळासकट धराशाही केला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बघा पुढे काय होणार आहे ते. आगे आगे देखो होता है क्या. सध्या पुन्हा कालचे दुश्मन आज दोस्त झाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतर आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, येथील निवडणुकांसाठी भाजपाने अजित पवारांना एकटं सोडलं आहे. त्यामुळे आता रुसलेल्या काकांसोबतच पुन्हा आलिंगन घ्यायची वेळ अजितदादांवर आली आहे. तुम्हाला ठाऊक आहे, 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याला गुंगारा देण्यासाठी अजितदादांनी भाजपासोबत गाठजुळा बांधला. गाठजुळा तुम्हाला ठाऊक आहे ना, नवरदेव नवरी जो बांधतात तसा तो गाठजुळा त्यांनी बांधला, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. परंतु आता भाजपा आपल्या सोयीनुसार अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांचा वापर करणार आहे. करणार आहे काय, करतायत. कारण 2029 मध्ये भाजपाला सर्वच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, आणखी काही असतील, स्वबळावर लढवायच्या आहेत. 2029 मध्ये इतर सर्व पक्षांना श्रद्धांजली वाहून त्यांना हुकुमशाहीचा बिगुल वाजवत कायमचं स्वातंत्र्य मिळवायचं आहे की काय, हा प्रश्न तुमच्या आमच्या डोळ्यापुढे उभा आहे. त्यामुळे आपली वेळ साजरी करण्यासाठी, आपली वेळ काढून घेण्यासाठी भाजपाने सोबत घेतलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बेमुरवतपणे, बिनदिक्कतपणे फेकून देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे अजितदादांची भाजपाने उलटी गिनती हल्ली सुरू केली आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, शिंदेच्या शेवटाची तयारी तर भाजपाने केव्हाच सुरू केली होती. अजितदादा राहिले होते, त्यांचाही नंबर आता लागला आहे. आता मंडळी, सनम बेवफा म्हणा की बेवफा सनम म्हणा, गोष्ट एकच आहे. उलट वाचा, सरळ वाचा. येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आपला असली चेहरा या दोघांनाही दाखवणार, एवढं मात्र जनतेला, सामान्य नागरिकांना ठाऊक झालं आहे. तुम्हाला माहिती असेल, पक्ष आणि चिन्ह घेऊन पळालेल्या या दोघांनाही आता केव्हा कोणते सोबती अंधारात शोधावे लागतील हे सांगता येत नाही. निवडणुकांचा बाजार उठला आहे, तुम्हाला ठाऊक आहे. चाणक्य काकांनी आपली तलवार खाली टाकली असं अनेकांना वाटलं असेल. काका संपले, काका म्हातारे झाले, काकांचं वय झालं, असं अनेकांना वाटत होतं. परंतु काका सर्वांना पोहोचवूनच जातील असं वाटतं. काकांचे पिकलेले केस शिकलेल्यांच्या कंगव्यात कधीच अडकणार नाही असं चित्र दिसते आहे. त्यामुळे शरद पवारांना देखील आयुष्याच्या शेवटी पुन्हा आयती संधी चालून आली आहे. या निमित्त कुठलंही असो, पण वाट पाहून पुढच्याला निश्चित लोळवणं, पेशन्स ठेवून, हे शरद पवारांचा हा अगदी सोपा, साधा, सरळ खेळ आहे.
हे पुन्हा नव्याने महाराष्ट्राला दिसणार आहे येत्या निवडणुकांमध्ये, लक्षात घ्या. म्हणतात ना, बाप बाप होता है और बेटा बेटा ही होता है. त्यामुळे ज्या ठिकाणी सोबती संपले असतील त्या त्या ठिकाणी अजितदादा पवार आता मुरलेल्या पिकलेल्या काकांचा हात धरून पुढे जातील, पर्याय नाही. मंडळी, तुम्ही आम्ही फक्त यांच्या सालावर ठेवलेले सालगडी राहिलो आहोत का, हा देखील मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे इतर गहन प्रश्न तसेच्या तसेच आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर कुठेही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. शेतकरी पुरता नेस्तनाबूत झाला आहे. संपूर्ण संपला आहे शेतकरी. बेरोजगार रस्त्यावर रिक्रुटमेंटच्या बातम्या, जाहिराती वाचत फिरतायत, तुम्ही पाहिलं असेल. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण तर लग्नाविना बिना बायकोचे मुंजे मरतील की काय असं चित्र उभं झालं. विदारक चित्र आहे तरुणांचं ग्रामीण भागात. परंतु याची खंत या राजकीय संतांना नाही, त्यांना वाटणारे नाही. तुम्ही जगा जसं जगायचं तसं. त्यांच्यासाठी फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे मंडळी, निवडणुका जिंकणं. एनी हाऊ, कुठल्याही प्रकारे, या ना त्या प्रकारे, फक्त निवडणूक. सामदाम दंडभेदाचा फॉर्म्युला वापरून निवडणूक जिंकण्याची जिद्द हे लोक कधीही सोडणार नाहीत, हे लक्षात घ्या. पूर्वी कुणाच्या विरोधात प्रिंट मीडियामध्ये एक जरी बातमी आली, एखादी जरी बातमी आली, तर पूर्वी नेत्यांना रात्री झोप लागायची नाही. अनेक नेत्यांना, ते भाजपाचे असोत, काँग्रेसचे असोत, राष्ट्रवादीचे असोत, शिवसेनेचे असोत, आणखी कुठल्या पक्षाचे असोत. पण आता तर मंडळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया रात्रंदिवस डोळ्यात तेल ओतून पहारा देत आहे, तुम्हाला ठाऊक आहे. पत्रकारांनी यांचे कितीही कपडे फाडले तरी हे रुमाल झाकून गर्दीच्या बाहेर पडतील सुरक्षित. एवढे निष्णात, एवढे निपुण हे लोक झाले आहेत. लोक म्हणतात महाराष्ट्र बुडणार, महाराष्ट्र संपणार, महाराष्ट्राचा बिहार होणार, हे सगळा भविष्यकाळ लोक वर्तवायचे. परंतु आता भविष्यकाळाने वर्तमानातच रिव्हर्स गिअर टाकलाय, लक्षात घ्या. भविष्यकाळ येण्याच्या आधी वर्तमानात भविष्यकाळ दिसतोय, असं चित्र उभं झालं आहे. महाराष्ट्र बुडला ही खात्री आता करून घ्या, लक्षात घ्या. मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं? आपल्या सर्वांना महाराष्ट्राची काळजी आहेच, यात शंका नाही, तीळ मात्र शंका नाही. अजूनही सत्यता शाबूत आहे, यात शंका नाही. परंतु कमरेचं सोडून डोक्याला बांधणाऱ्या या उतान कोल्ह्यांचं काय करायचं ते कमेंटमध्ये नक्की लिहा, आवर्जून लिहा. आपले विचार, आपलं मत घेऊनही आम्हाला अनेक अंदाज बांधता येतात, बातम्या लिहिता येतात, सांगता येतात, बोलता येतात, विश्लेषण करता येतं. तुमचे विचार पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.